जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। निखिल बेंद्रे पुरंदर पुणे यांनी प्रश्न विचारला आहे की मिल्क चार्जर चालू असताना गाई गाभण आहे आणि वेल्यानंतर तिला डॉक्टरांची सलाईन वगैरे इतर ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे का। पहिली गोष्ट, गर्भार काळामध्ये मिल्क चार्जर चालू ठेवावं की नाही असाही प्रश्न काही शेतकऱ्यांना पडतो। आपण एक लक्षात ठेवा की मिल्क चार्जर ही एक गुंतवणूक आहे, हा एक इन्शुरन्स आहे। कसा? कारण ज्यावेळेस तुम्ही गर्भार काळामध्ये मिल्क चार्जर चालू ठेवता त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गर्भातील ज्या बछड्याची जी काही वाढ आहे, तिच्या शरीरातील छोटे छोटे इंद्रियांची कास असेल, तिच्या कासेमधील सडांचं जे काही व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्या शरीरामध्ये चरबीची व्यवस्था असेल, हाडांमधील कॅल्शियमचं प्रमाण असेल, या सर्व गोष्टींचं जे व्यवस्थापन आहे हे सर्व अन्नाच्या पोषणावर अवलंबून आहे। आणि मिल्क चार्जर जेव्हा आपण चालू ठेवता त्यामधील जडीबुटी या सर्वांचं संतुलित पोषण करतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस गाई जमते त्या काळामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वासरू अलगद बाहेर न पडणे, ओढावं लागणे। दुसरी गोष्ट म्हणजे जार न पडणे। तिसरी गोष्ट म्हणजे दूध लवकर न उतरणे। चौथी गोष्ट म्हणजे मस्टायटिस होणे। अशा प्रकारे पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅल्शियम कमी होणे। या सर्व समस्या जर आपण एकत्रित केल्या तर शेतकऱ्यांना नेहमी गाय ज्यावेळेस जमते त्या काळामध्ये एक धाकधूक असते की त्यांना गायीचं काही नुकसान होईल का। त्याचबरोबर त्यांना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणामध्ये 3 ते 5 हजारापर्यंत, कधी कधी हा फटका 15-20 हजारापर्यंत जातो। हे टाळण्यासाठी तुम्हाला मिल्क चार्जर त्या काळामध्ये वापरायचं आहे। रेग्युलर मिल्क चार्जर वापरत असाल, आपल्याला त्या काळामध्ये जेव्हा गाय तुमची जनायला येते त्या काळामध्ये 8 दिवस अगोदर तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर हे 50 ग्रॅम ॲड त्याच्यामध्ये करा। आणि ज्यावेळेस गाय तुमची जणते तेवढे 4-5 दिवस तुम्ही फक्त ॲनिमल हेल्थ चार्जर सकाळ संध्याकाळ 100 ग्रॅम द्या। तुम्हाला अतिरिक्त कुठलीही काळजी घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कुठल्याही डॉक्टरांची ट्रीटमेंट करण्याची गरज नाही। कारण आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांनी सांगितलंय की आमची गाय कधी व्याली ते आम्हालाही माहित नाही, आम्ही सकाळी येऊन पाहिलं तर वासरू इकडे तिकडे खेळत होतं, जारही अलगदपणे पडून गेला होता। म्हणून मित्र हो, मिल्क चार्जर म्हणजे नैसर्गिकपणे दूध व्यवसाय करण्याची फार अप्रतिम अशी संधी आहे। ती सर्वांनी या ठिकाणी त्या संधीचं सोनं करावं। धन्यवाद।